राज्याभिषेकच्या दिवशी मी गेलो होतो दुर्गेश्वर रायगडला आणि बऱ्याचशा गोष्टी मी जाणवलेल्या आहेत. त्या खऱ्या आहेत की नाही तुम्ही कमेंट करून सांगा. लाखोच्या संख्येने गडावर मावळे येतात, पण खरे मावळे कोण माहिती आहे का? जे आपल्याला शिस्त पद्धतीने रायगडचा हा सोहळा पार पाडण्यासाठी मदत करतात. तारीख आणि तिथीचा वाद चालत राहील, पण राजाचं तेज काळालाही न सावरणं शक्य नाही. वरती गेल्यावरती जे कोणी कोकम सरबत वाटत होतं, जेवण वाटत होतं ना, खरंच पुण्याचं काम होतं ते. खूप भूक लागली होती. आपल्या जेवणाचा कचरा पत्रावळ्या जे जमा करत होते ना, ते खरे मावळे होते. महाराजांच्या दरबारात जाण्याच्या आधी हा ध्वज फडकताना पाहिला. आतमध्ये गेलो, लाखोच्या संख्येने शिवभक्त होते. निव्वळ आपल्या लाडक्या राजाचं राज्याभिषेक पाहायला आले होते. होळीच्या मैदानावरती मर्दानी खेळ चालू होते. जणू त्या टायमाला तो क्षण किती सुंदर असेल हे आठवण देत होतं. त्या काळात पण महिलांना महाराजांनी कधीच पाठी पडू दिलं नाही. या काळात सुद्धा महिला पण मैदानी खेळ दाखवत होते. खरंच हे पाहून बरं वाटलं. रात्री ना शाहीर पोवाडा गातात आणि हा क्षण खरंच खूप सुंदर क्षण असतो. जे कोणी क्लब आणि डीजेला जाऊन नाचतात त्यांनी फक्त एकदा यावं इथे. ते सगळं विसरून या शाहिरांच्या तालावर नाचतील. भूक लागली ना, नवीन मित्रसुद्धा झाले. त्यांनी कधी नाही बोललं खायला. एक फक्त त्या दिवशी मी अनुभवलं ते तुम्हाला सांगतो, शेअर करतो. आपण मावळे तलवारी घेऊन जातो रायगडावरती. आपण जातो सेल्फीसाठी, पण इतिहास विसरतो. भावनेची जागा घेतली दिखाव्यांसाठी. पडली होती बाटली तिथं जिथं शिवरायांनी घेतली शपथ आणि कोणीच वाकून उचलली नाही. हीच का आपल्या संस्कृतीची संपत्तीची परिभाषा? कचऱ्याच्या ढिगात बदलले होते आदर्श. मला तर वाटतंय शिवरायांच्या पावलाखालची मातीसुद्धा झाली होती उदास. असा राज्याभिषेक थोडी असतो जिथं तलवार उचलणाऱ्यांचं मन मात्र बेजबाबदार असतो. राज्याभिषेक आहे, उत्साहाने साजरा करा, पण गडावरती कचरा करू नका. म्हणून मावळ्यांनो, तलवार नव्हे जाणीव घ्या हाती. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. पुढच्या वर्षी राज्याभिषेकला हे सगळं आपण लक्षात ठेवून राज्याभिषेक साजरा करू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लोकांपर्यंत भरपूर शेअर करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ माता. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.